आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑन्ट आणि ऑन्ट्सचा वापर, म्हणजेच पाहिजे किंवा एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे. आय, वी, दे, यू किंवा प्लुरल नाउन असे ज्यावेळेस सब्जेक्ट असतील त्यापुढे आपण ऑन्ट वापरतो. पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये ऑन्ट आणि त्याचं निगेटिव्ह बनवताना डोंट ऑन्ट, तसेच त्याचा वर्बल क्वेश्चन तयार करताना डू आय ऑन्ट असे वापरतात. सब्जेक्ट जर ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन असेल त्यापुढे ऑन्ट्स वापरतात. त्याचं निगेटिव्ह डझंट ऑन्ट आणि वर्बल क्वेश्चन डज ही ऑन्ट. आता बघूयात ऑन्ट आणि ऑन्ट्स पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कसे वापरतात. एक्झाम्पल बघा. मला थोडेसे पैसे पाहिजेत. आय ऑन्ट सम मनी. त्याला थोडेसे पैसे पाहिजेत. ही ऑन्ट्स सम मनी. मला मोबाईल पाहिजे. आय ऑन्ट अ मोबाईल. मला मोबाईल नको आहे. आय डोंट ऑन्ट अ मोबाईल. त्याला तुझा सल्ला पाहिजे. ही ऑन्ट्स युअर ॲडवाईस. त्याला तुझा सल्ला नको आहे. ही डझंट ऑन्ट युअर ॲडवाईस. या ठिकाणी सब्जेक्ट सिंग्युलर असल्यामुळे आपण डजचा वापर केलेला आहे. त्याला तुझा सल्ला पाहिजे का, हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच वर्बल क्वेश्चन. डज ही ऑन्ट युअर ॲडवाईस. इथे त्याला तुझा सल्ला पाहिजे. ही ऑन्ट्स युअर ॲडवाईस आणि त्याला तुझा सल्ला पाहिजे का. डज ही ऑन्ट युअर ॲडवाईस. मला कार पाहिजे. आय ऑन्ट अ कार. मला कार नको आहे. आय डोंट ऑन्ट अ कार. मला कार पाहिजे का. डू आय ऑन्ट अ कार. आम्हाला न्याय पाहिजे. वी ऑन्ट जस्टिस. तिला न्याय पाहिजे. शी ऑन्ट्स जस्टिस. आता बघूया ऑन्टेडचा उपयोग. ऑन्टेड आपण ऑन्ट आणि ऑन्ट्सचा भूतकाळ आहे ऑन्टेड. ऑन्टेड म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे होती. सब्जेक्ट बघा. आय, वी, दे, यू, ही, शी, इट किंवा सिंग्युलर प्लुरल नाउन असेल त्यापुढे ऑन्टेडचा वापर केला जातो. त्याचा निगेटिव्ह बनवताना डिडंट ऑन्ट असे होते. स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस ऑन्टेड प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स. मला थोडेसे पैसे पाहिजे होते. आय ऑन्टेड सम मनी. मला एक ग्लास पाणी पाहिजे होतं. आय ऑन्टेड अ ग्लास ऑफ वॉटर. त्याला मोबाईल पाहिजे होता. ही ऑन्टेड अ मोबाईल. तिला लॅपटॉप हवा होता. शी ऑन्टेड अ लॅपटॉप. मला कार पाहिजे होती. आय ऑन्टेड अ कार. आम्हाला न्याय पाहिजे होता. वी ऑन्टेड जस्टिस. मला मोबाईल पाहिजे होता. आय ऑन्टेड अ मोबाईल. मला मोबाईल नको होता. आय डिडंट ऑन्ट अ मोबाईल. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण पास्ट टेन्समध्ये डिडचा वापर करतो. आणि या ठिकाणी डिड वापरल्यामुळे ऑन्टेडऐवजी आपण ऑन्ट वापरलेला आहे. आता बघूया ऑन टू आणि ऑन्ट्स टूचा वापर. म्हणजे आपल्याला काहीतरी करायची इच्छा आहे किंवा करायचं आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण ऑन टू किंवा ऑन्ट्स टूचा वापर करतो. सब्जेक्ट जर आय, वी, यू, दे असेल त्यापुढे ऑन्ट टू वापरतात. त्याचं निगेटिव्ह बनवताना डोंट ऑन्ट टू असे होते. सब्जेक्ट जर ही, शी, इट असेल त्यापुढे ऑन्ट्स टू वापरतात. त्याचं निगेटिव्ह बनवताना डझंट ऑन्ट असे होते. स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस ऑन टू
किंवा वॉन्ट्स टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघा. मला शाळेत जायचं आहे. आय वॉन्ट टू गो टू स्कूल. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. मला शाळेत जायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू गो टू स्कूल. निगेटिव्ह सेंटेन्स. मला शाळेत जायचं आहे का. हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन. मला शाळेत जायचं आहे का. डू आय वॉन्ट टू गो टू स्कूल. तिला तुला काहीतरी सांगायचं आहे. शी वॉन्ट्स टू टेल यू समथिंग. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. तिला तुला काहीतरी सांगायचं नाही. शी डझंट वॉन्ट टू टेल यू समथिंग. निगेटिव्ह सेंटेन्स. तिला तुला काहीतरी सांगायचं आहे का. डज शी वॉन्ट टू टेल यू समथिंग. हा आहे व्हर्बल क्वेश्चन ज्याचं उत्तर आपण येस किंवा नो अशा प्रकारे देऊ शकतो. आता बघूया वॉन्टेड टूचा वापर. म्हणजे काहीतरी करायची इच्छा होती भूतकाळामध्ये. सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, शी, इट किंवा सिंग्युलर प्लुरल नाउन असेल त्यापुढे आपण वॉन्टेड टूचा वापर करतो. म्हणजे भूतकाळात आपल्याला एखादी गोष्ट करायची होती असे जेव्हा दुसऱ्याला सांगायचे असते तेव्हा आपण वॉन्टेड टू वापरू शकतो. एक्झाम्पल बघा. मला थोडे पाणी प्यायचे होते. आय वॉन्टेड टू ड्रिंक सम वॉटर. आय वॉन्टेड टू ड्रिंक सम वॉटर. तिला मुंबईला जायचे होते. शी वॉन्टेड टू गो टू द स्कूल. शी वॉन्टेड टू गो टू द मुंबई. शी वॉन्टेड टू गो टू द मुंबई. त्याला शाळेत जायचं होते. ही वॉन्टेड टू गो टू स्कूल. ही वॉन्टेड टू गो टू स्कूल. मला सहलीला जायचे होते. आय वॉन्टेड टू गो फॉर अ पिकनिक. आय वॉन्टेड टू गो फॉर अ पिकनिक. आम्हाला कार खरेदी करायची होती. आय वॉन्टेड टू बाय अ कार. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. आणि आम्हाला कार खरेदी करायची नव्हती. वी डिडंट वॉन्ट टू बाय अ कार. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. या ठिकाणी डीड वापरल्यामुळे वॉन्टेड ऐवजी आपण वॉन्ट वापरलेला आहे.